नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही आता अंजली आणि तिचा नवरा म्हणजेच राकेशला घरी घेऊन आलेले असतात. तेव्हा राकेशला घरी आणत असताना अंजली म्हणते की या हे आपलं घर आहे. तेव्हा अंजलीच्या मनात हेच विचार सुरू असतात की एकदा यांना या घरी आणलं म्हणजे त्यांच्या मनातल्या हळूहळू गोष्टी बाजूला व्हायला लागतील आणि त्यांना सगळं काही मागच्या गोष्टी आठवायला मदतच होईल. मुळे तेवढ्यातच आता मामा दरवाजा उघडतो आणि जोरामध्ये सरप्राईज असं ओरडतो. तेव्हा मामाने ओरडल्याबरोबर अंजली आणि राकेश दोघेही दचकतात. तेव्हा मग मामा म्हणतो की अरे घाबरू नका, मीच आहे, जावई बापू घाबरू नका, तुमचं स्वागत करण्यासाठी मी इथे उभा आहे. त्यानंतर मग ईश्वरी अर्णव आतमध्ये येतात. मामा त्यांना टोपी देतो आणि म्हणतो की चला आलेले सगळेजण आता ह्या टोप्या घाला. आणि मग मामा म्हणतो की माझ्या या छोट्याशा नातीचं, त्याचप्रमाणे माझ्या भाचीचं आणि भाची जावयाचं कौतुक करण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी हा मामा इथे आता उभा आहे. त्यानंतर मग अर्णव आणि सगळेजण टोपी घालतात. तेव्हा मामी म्हणते की काय झालं, सगळ्या जणांना तुम्ही अशा या टोप्या का वाटताय. तेव्हा मग मामा म्हणतो की तेव्हाच मी म्हटलं सगळ्यांना टोपी घालणारी मध्येच काही बोलली कशी नाही. तेव्हा ती म्हणते की काय मग, सगळेजण त्याच्या त्या जोकवरती हसायला लागतात. आणि नंतर मग मामा म्हणतो की चला आता यांचं कौतुक करूया आणि चला आतमध्ये या. तेव्हा आजी म्हणते एक मिनिटा, अरे अवी आतमध्ये कसं काय, चला यांचं औक्षण करायला नको, छोटीशी गोंडस परी येते ना घरी. तेव्हा मग आता आजी म्हणते की ईश्वरी बाळा पुढे ये आणि यांचं औक्षण करून घे. तेव्हा आजीला ती म्हणते की आजी मी काय म्हणते, तुम्ही या घरच्या मोठ्या आहात ना, मग तुम्हीच करा औक्षण, खरंच बाळालाही खूप बरं वाटेल. तेव्हा आजी म्हणते की हो तेही आहेच, चला मग मीच आता माझ्या पंतीचं स्वागत आणि औक्षण करून घेते. तेव्हा आजी समोर जाऊन बाबूचे म्हणजे छोट्या त्या परीचे आणि राकेश आणि अंजलीचे दोघांचेही आता कौतुक करत असते. आणि अंजलीच्या पायावर ती दूध आणि पाणी घालून तिचंही घरामध्ये बाळासकट कौतुक करत स्वागत करत असते. तेवढ्यातच आता आजी म्हणते की झालंय, माझं औक्षण करून झालंय, आता तुम्ही दोघेही आतमध्ये येऊ शकता. आणि ती पाण्यानेही तिचे पाय धुते. दोघंजणही आतमध्ये येत असताना तिथेच पुढे थांबतात आणि तेवढ्यातच ईश्वरी, अर्णव आणि मामा तिघंजणही तिकडची रिबेन ओढतात. त्याचबरोबर त्यांच्यावर छानपैकी तिघांवर पुष्पवर्षाव होतो. आता हे झाल्याबरोबर राकेश अगदी धचकतो आणि घाबरतो आणि अंजलीलाही ते पाहून खूपच धक्का बसलेला असतो. म्हणजेच ती आनंदाने खरं तर शॉक झालेली असते की इतक्या छोट्या वयात इतकं सगळं केलंय. तेव्हा मग मामा म्हणतो की अरे वा, आपल्या छोट्याशा या परिवरती छान पुष्पवर्षाव झालाय. आता अंजली म्हणते की खरंच मामा थँक्यू सो मच, खूपच छान वाटलं हे सगळं केल्यामुळे, पण इतक्या कमी वेळामध्ये इतकं सगळं केलात, खरंच खूप सरप्राईज भारी वाटलं मामा. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ, खरं तर थँक्यू, तू सरप्राईजचं कौतुक केलं, पण हे सगळं करणारं आम्ही नव्हतो बरं का. या सगळ्या गोष्टी करणारे हे त्या कोंडस आपल्या परीचे मामा आणि मामी आहेत. त्यांना जेव्हा समजलं की आमचं बाळ घरी येणार, तुला डिस्चार्ज मिळणारे, तेव्हा लगेच तातडीने घरी आले आणि त्या दोघांनी मिळून या सगळ्या स्वागताची आणि डेकोरेशनची तयारी केलेली आहे. खरंच खूप चांगल्या डेकोरेशनची तयारी या दोघांनी केली. निव्वळ अर्ध्या ते 1 तासात हे सगळं केलं बरं का त्यांनी घाईघाईने. तेव्हा मग मामी म्हणते की हो, इतकं काय पण त्याचं कौतुक, मीही जर इथे घरी असते तर मीही केलेच की डेकोरेशनला मदत, मी तिथे बाळाबरोबर होते ना, म्हणून मला जमले नाही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मामी काहीच हरकत नाही, आपण कोणीही नसलो असलो काय, सगळेजण आपापली कामं करत होतो. डेकोरेशन कोणी केलं ते महत्त्वाचं नाही, डेकोरेशन झालं ते महत्त्वाचे. चला आता. मग लगेचच मामा म्हणतो की हे बघ, इथे तुमच्यासाठी फुलांच्या पायघड्या घातलेल्या आहेत, त्या फुलांच्या पायांवर पाय द्या आणि नंतर मग पुढे पुढे चालत यायचंय. समजलं अंजली, आता असं करायचंय. त्याबरोबर अंजली म्हणते की वाह वाह वाह, खरंच मामा हे नान सगळं खूपच ग्रेट केलंयस तू, खूप भारी. तेव्हा मग ती फुलांवरतून पायाने पायघड्या घातलेल्या असतात, ती चालत पुढे येत असते आणि ते दोघंजणी येतात. राकेशचा चेहरा मात्र अगदी तिराहितासारखा असतो, त्याला काहीही चेहऱ्यावरती हावभाव नसतात, अगदी एकदम न्यूट्रल असल्यासारखा तो तिथे उभा असतो. मग ईश्वरी आणि अर्णव ताईच्या मागे मागे चालत येतात आणि मग अंजलीच्या रूमपर्यंत अगदी फुलांच्या त्या पायघड्या असतात. मामा बोलवतो आणि म्हणतो की चला या, आता रूममध्येही बघा तुमच्यासाठी छान असा सरप्राईज तयार केलेला आहे, या तुमच्या खोलीमध्ये या. आणि मग अंजली म्हणते की अहो ही आपली खोली आहे. आजी पण म्हणते की जावई बापू अगदी निवांत राहा, काहीच टेन्शन घेण्याची गरज नाहीये, होईल सगळं व्यवस्थित हळूहळू. आणि मग अंजलीला ती म्हणते की अंजली बाळा, अगं बाळाला पाळण्यात ठेव आणि तुझेही हात अकडलेच असतील ना, ठेव तिला, म्हणजे जरा मोकळी बसशील. तेव्हा मग आता वल्लरी बाळाला घेते आणि पाळण्यामध्ये ठेवते. ईश्वरी लगेच पाळण्याच्या बाजूला जाऊन बसते. ईश्वरी आणि त्याचप्रमाणे अर्णव दोघंजणही पाळण्याजवळ येऊन बसतात आणि ती म्हणते की मी बाळाला झोका देणार, तर अर्णव म्हणतो की मी बाळाला झोका देणार. पुन्हा त्या दोघांमध्ये तिथे वाद सुरू झालेले असतात. ते पिल्लू मात्र त्या दोघांचेही आता गप्पा आणि बडबड ऐकत असतं. नंतर मग आता वल्लरी हे सगळं बघत असताना आजी म्हणते की आता आता हेच होणार आहे, सगळेजण बाळाला छकुले काय म्हणतील, पिल्लू काय म्हणतील, परी काय म्हणतील, पण बाळाला सुंदर असं नाव दिलं गेलं पाहिजे ना, मग आपण
आपण एक काम करूया, लवकरच बाळाचं बारसं करूया. तेव्हा मामा म्हणतो की हो, ही तर एकदम उत्तम कल्पना आहे, पण बाळाचं बारसं करायचं तरी कधी? तेव्हा मग आजी म्हणते की हो, आपण एक काम करूया, लवकरच म्हणजे आजपासून 8व्या दिवशी आपण बाळाचं बारसं करून घेऊया. म्हणजे कसं आहे, तिला सुंदर असं छान नाव देता येईल. आणि काम करा, सगळ्यांनी नावांच्या ना आता सगळेजण याद्याच करायला तयार करा. म्हणजे कसं आहे ना, लवकरात लवकर आपण बाळाचं नाव ठेवूया आणि तिला सुंदर असं नाव देऊया. हो ना जावई बापू, असं आजी त्याला विचारते. परंतु तो त्या कोणत्याही चर्चेत सहभागी होत नसतो. तो आता बसलेलाच असतो. अंजली म्हणते की काय हो, तुम्ही तिथे तसे का उभे आहात? इथे या आणि बसा ना. तेव्हा मग तो म्हणतो की मी जरा तिथे बाहेर थांबतो, मला जरा इथे वेगळंच वाटतंय. मी तिथे बाहेर हॉलमध्ये बसून राहतो. तेव्हा मग लगेचच ईश्वरी म्हणते की जिज्जू, ही तुमचीच खोली आहे. अहो, कुठल्याही प्रकारचा संकोच करू नका. इथे बसा ना, सगळेजण आहेत. तेव्हा मग लगेच अंजली म्हणते की नको, तू त्यांच्यावर कुठलाही प्रेशर आणू नकोस. त्यांना जर इथे नसेल आवडत तर त्यांना कुठे बसायचे तिथे बसू दे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ती म्हणते की मी काय म्हणते, जा तुम्ही बसा राहावं तर हॉलमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. मग तो हो असं बोलून तिथून निघून जातो आणि मग ईश्वरीला मुद्दामच ताई बोलण्याचा एकही चान्स गमवत नाही. ईश्वरी आता गप्प बसते आणि राकेशही बाहेर जाऊन बसतो. तेव्हा मामा हळूच अर्णवच्या कानात विचारतो, काय रे, याचं नक्की काय आहे? म्हणजे हे सगळं जे काही वागतोय ते खरंच आहे की परत पूर्वीसारखं काही नाटक आहे? तेव्हा मग अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजणही मान डोलावतात फक्त. अजून काहीच आयडिया नाहीये नक्की याचं काय आहे ते. तेव्हा दोघंही गप्पच असतात. मामा म्हणतो की कळेल, लवकरच कळेल याचं नक्की काय सुरू आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मामीही बाळाला म्हणत असते की बाळा तू इथेच बसायचं बरं का. आणि अंजलीला मामी म्हणते की थोडा आता तू पड, आराम कर, बाळ खेळतंय तोपर्यंत आम्ही सगळेजण आहोत ना. तेव्हा मग आता आजी म्हणते की चला, पुढच्या सगळ्या गोष्टींची कौतुक केली पाहिजेत. ईश्वरी अर्णव देखील बाहेर जातात, सगळेजण बाहेर असतात. तेव्हा मग आता आजी ही अंजलीच्या बाजूला असते आणि तिला म्हणते की बस आता हे स्वेटर आणि टोपी काढ, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. तेव्हा मामी तिचं ते सगळं हातातलं घेत असते आणि आजी म्हणते की अंजली, खरंच खूप बरं वाटलं गं, म्हणजे सगळ्या काही गोष्टी हॉस्पिटल आटोपलं आणि आपण आपल्या घरी आलो. आणि खरंच हे कौतुक ईश्वरी आणि अर्णवचं काही वेगळंच आहे ना. बघितलं, दोघंही अजूनही लहान मुलासारखी बाळावरून भांडत होते. खरंच त्यांनी ना हे सगळं खूप मनापासून केलंय. किती छान कौतुक केलंय बघ ना त्यांचं. अगं जीवा, कळलं ना की तुला सोडणार आहेत, लगेच दोघं लगबगीने घरी आले आणि सगळ्या कामाला लागले. बघ, दोघांजणांनी मिळून फक्त केलं हे सगळं, कोणी नव्हतं त्यांच्या मदतीला. तेव्हा आजीला ती म्हणते की त्यात काय एवढं कौतुक आहे? तेव्हा आजी म्हणते की अगं असं कसं म्हणतेस तू अंजू, कौतुक कसं नाही? अगं स्वतःची भाची येते म्हटल्यावर त्या दोघंजणही अगदी आनंदाने मनापासून कामाला लागले ना, ते पण तितकंच महत्त्वाचं आहे ना. म्हणजे किती काही झालं तरीही त्यांना एक गोष्ट माहिती आहे, त्यांचा जीव आहे तुझ्यावर आणि बाळावर. म्हणूनच ते सगळं केलं ना त्यांनी. नाहीतर जिथे कौतुक करायचं असेल तिथे करावं. खरंच खूप चांगलं केलं त्यांनी, असं म्हणून आजी त्यांचंही कौतुक करत असते. तर इथे आकाश कुठेही दिसत नसतो. वल्लरी विचार करते की आकाश अजूनही इथे कुठे नाहीये. आजीला ती विचारते की काय हो, आकाश कुठे गेला? तेव्हा ती म्हणते की मला इथे सोडलं आणि तो गेला. तेव्हा मामी विचार करते की बरोबर, म्हणजे गेला पुन्हा तिच्याकडे तो, त्या मुलीकडे, इतका राजबिंडा माझा मुलगा, पण काय त्या दीड दमडीच्या नम्रतात जीव अडकलाय काय माहिती. आकाश नम्रताजवळ आलेला असतो आणि विचारतो की सॉरी, मी तुम्हाला न इन्फॉर्म करता आलो काकू, पण नम्रताचं काहीच कळत नाहीये, माझं कॉलही रिसीव्ह करत नाहीये, कुठे आहे ती? सुप्रिया म्हणते की हो, मलाच काही समजत नाहीये. त्या दिवशी क्लाउड किचनमधून आली आणि त्यानंतर माझ्याशी काही बोलतच नाहीये ती. काही विचारलं तर तेही सांगायला तयार नाहीये. काय झालं काहीच कळत नाहीये. तेव्हा मग तितक्यातच नमू येते आणि नमू म्हणते की आई. तेव्हा मग आई म्हणते की अगं नमू, असं काय करतेस तू? तुला कितीचे कॉल करते येते, तू त्यांचा कॉलही रिसीव्ह करत नाहीये. तेव्हा मग नमू म्हणते की आई, हे बघ, मला ना आता या विषयावर बोलायचं नाहीये, त्यामुळे राहू दे सगळं. तेव्हा मग आई म्हणायला लागते की अगं नमू, असं कसं चालेल बोलून, तुला काहीच बोलायचं नाहीये असं? त्यावर लगेचच आकाश म्हणतो की ठीक आहे, मला जरा महत्त्वाचं बोलायचंय नम्रता, प्लीज माझ्याबरोबर बाजूला येतेस का, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मग आता आई म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही दोघंजणही बोला, मी आहे. मग आता नम्रताशी तो बोलायला सुरुवात करतो आणि नम्रताला विचारतो की प्लीज, इतकं असं टोकाचं का वागतेस तू? प्लीज असं वागू नको. नमू म्हणते की का, तुम्ही बाजूला व्हा जरा. ती त्याचा खांद्यावरचा हात पण रागाने बाजूला करून टाकते. तेव्हा आकाश म्हणतो की नम्रता, आय नो तू ह्या सगळ्यामुळे खूप हर्ट झालीयस, पण प्लीज असं टोकाचं वागू नको ना. तुला माहिती आहे ना, माझा काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय मी असं नाही वागणार.
तेव्हा मग ती म्हणते की सर, मी किती आणि कधी समजून घेऊ मला सांगा ना. म्हणजे इतक्या सगळ्या महत्त्वाच्या सिच्युएशनमध्ये पण तुम्ही इतके शांत कसे काय राहू शकलात? तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा मग तो म्हणतो की नम्रता, प्लीज आता मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. परंतु ती काही समजून घेण्याचा प्रयत्नच करत नसते. ती म्हणते की नाही, मला आता काहीच बोलायचं नाहीये. तेव्हा तो तिला हाताला धरून बाहेर नेतो आणि म्हणतो की इथून बाहेर ये, मी तुझ्याशी सगळं काही बोलतो. तेव्हा मग आता मामी ही त्या राकेशला येऊन चहा देते आणि म्हणते की हे घ्या जावई बापू चहा. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की धन्यवाद मावशी. मग ती म्हणते की हे काय, मी तुम्हाला मावशी दिसते? तेव्हा मग तो म्हणतो की हो मावशी, मावशीच आहात ना तुम्ही? इथे घरकाम करता ना तुम्ही? घरकाम करता ना? तेव्हा मग ती म्हणते की हे बघा, तोंड सांभाळून बोलायचं. तुम्हाला काय माझ्या या अवतारावरून मी तुम्हाला इथे घरकाम करणारी दिसते का? जरा समजून बोलायचं, समजलं? आणि ही सगळी नाटकं माझ्यासमोर करायची नाहीत, पहिलेच सांगते. तर हे सगळं आता तिथून ईश्वरी बघत असते. मामी म्हणते की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही हे सगळं कराल आणि मी गपचूप ऐकून घेईन? अजिबात नाही. मी ना मावशी नाहीये, समजलं ना? तेव्हा मग तो म्हणतो की मग तुम्ही तरी सांगा की कोण आहात तुम्ही? तेव्हा ती म्हणते की हो, सांगते मी माझी ओळख. मी अंजली म्हणजेच तुमची बायको आहे ना, तिची मामी आहे. आणि मग तुमची पण मामीच लागते मी, समजलं? त्यामुळे तुम्ही पण मला मामी अशीच हाक मारायची. तेव्हा मग ती म्हणते की हो. तो म्हणतो ओके, चालेल मामी, चुकलं माझं, सॉरी. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की समजलं. आता इथून पुढे काही जास्त नाटकं करायची नाहीत आणि माझ्यासमोर तरी नाटकं अजिबात चालवायची नाहीत. असं म्हणून तिथून मामी निघून जाते आणि राकेश घाबरून तिथे बसलेला असतो. त्याला काहीही सुचत नसतं. नंतर मग आता मामीला धुमाळाचा कॉल आलेला असतो आणि म्हणूनच ती तिथून निघून जाते आणि ईश्वरी खाली उतरते. ईश्वरी ही तिथून बाजूने हळूच निघून चाललेली असते आणि राकेश तिला आवाज देतो. तो म्हणतो 1 मिनिट, जरा तुम्ही इथे याल का प्लीज? तेव्हा मग ती म्हणते की हो बोला ना, काय झालंय जीजू? तेव्हा मग तो म्हणतो की माझं ना जरा गोळ्यांचा वेळ झालेला आहे, त्यामुळे माझ्या फाईलमध्ये त्या गोळ्या आहेत आणि प्रिस्क्रिप्शन आहे. तर त्याप्रमाणे प्लीज तुम्ही मला आताशी गोळी द्याल का? तर खरंच खूप बरं होईल, म्हणजे मला गोळ्या घ्यायला बरं पडेल. तेव्हा लगेचच पुढे ती म्हणते की हो का नाही, नक्कीच आणून देईल. तसंही तुमची फाईल मला उघडायचीच आहे. नक्की काय चाललंय ते? तेव्हा तो म्हणतो की म्हणजे काय झालं नेमकं? तेव्हा लगेच ती म्हणते की तसं नाही हो, म्हणजे तुमची ही जी फाईल आहे ना, ती उघडून मी प्रिस्क्रिप्शन बघते आणि त्याप्रमाणे तुम्हाला औषधं देते. लवकरच येते. असं म्हणून ती तिथून आता निघून जात असते. राकेश मात्र तिच्याकडे गडबडीत बघतच राहिलेला असतो. नंतर मग राकेश गुपचूप चहा पित असतो. नक्की त्याचं काय चालू आहे कोणाला काही समजल्यासारखं नसतं. त्याची पूर्ण गडबड आणि गोंधळ झालेला असतो. नंतर आता राकेश ईश्वरी कधी गोळ्या घेऊन येते त्याची वाट बघत बाहेर थांबलेला असतो. आता मामी ही बाहेर येऊन धुमाळाशी बोलत असते. ती म्हणते की हे बघा धुमाळा, नक्की काय चालू आहे तुमचं आणि तुम्ही कुठे आहात? तेव्हा तो म्हणतो की हे सगळं तुम्हाला सांगण्याची काय गरज आहे? तेव्हा मग लगेचच ती म्हणते की हे बघा, मला एवढंच म्हणायचं आहे की ते ईश्वरी आणि अर्धव अजूनही तुमच्या मागे लागू शकतात. त्यामुळे तुम्ही जरा शांत राहा आणि पुढच्या काही गोष्टी मी सांगते ना तशा तुम्हाला कराव्या लागतील. तेव्हा तो म्हणतो की हे बघा, आत्ता तरी मला सध्या तुमचं काही ऐकायचं नाहीये. मी माझ्या आयुष्यात खुश आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात त्या माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा, तुमच्या लक्षात येतंय ना ती न्यूज तुम्ही कव्हर केली होती आणि हे सगळं रेकॉर्डिंग हे तुमच्या फोनमध्ये आहे, त्यामुळे तुम्हीही अडकू शकता. तेव्हा लगेचच तो म्हणतो की हे बघा मॅडम, तुमच्या हे नेहमीच्या धमक्या आहेत, त्यामुळे मला जास्त काही बोलू नका. तर ती त्याला तिथून शहर सोडून जायला सांगत असते, परंतु अजिबातच धुमाळ तिचा ऐकायला तयार नसतो. नम्रताला आकाश बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघ नम्रता, मला माहितीये तुला खूप राग आला असेल, पण प्लीज समजून घे ना, मी नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. तू एरवी तर मला घेतेस ना समजून, मग आज तुला नक्की काय झालंय? तेव्हा ती म्हणते की तेच तर आहे ना सर, मी एरवी तुम्हाला घेते समजून, पण आज तुम्ही मला समजायला हवं होतं. मी तुम्हाला म्हणत नाहीये की तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम नसू शकतो, घरात प्रॉब्लेम असू शकतो, मला कळतो. परंतु तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की नाही की आज आपण त्यांची मीटिंग घेऊया नको, आपण नंतर कधीतरी बघूया. पण तुम्ही माझ्यावर हट्टाने चिडलात आणि मग मला म्हणालात की आजच करायचंय, मी येतो. मग हे कशासाठी केलं तुम्ही? तुम्हाला माहितीये का तिथे मी सगळं काय फेस केलं होतं? अहो, ती सगळी माणसं होते आणि मी तिथे एकटे होते. त्यांनी माझा किती अपमान केलाय माहिती का तुम्हाला? मला नको नको ते घालून पाडून बोलले आहेत ते, आणि माझ्या बिझनेसबद्दलही शंका निर्माण केली आहे त्यांच्या मनात. या सगळ्या तुमच्या गोष्टींमुळे मग आता मला सांगा काय करायचंय मी? मला खूप वाईट वाटलं. एरवी मी तुम्हाला समजून घेतेच ना, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला समजून घेते. काही प्रॉब्लेम्स असतील, काही असेल, सगळ्या गोष्टी तुमच्या मी समजून घेते. पण आता असं नाही. तुम्हाला त्या सगळ्याची सवय झाली आहे की नम्रता ऐकून घेईल, समजून घेईल, पण नाही.
आता मी ते अजिबात करू शकत नाहीये. बस झालं सर, असं म्हणून ती आता गप्प बसलेली असते. तर इकडे ईश्वरी अर्णवच्या रूममध्ये येते आणि मग त्याला सगळा काही घडलेला प्रकार सांगते. ती म्हणते की मला काहीच कळत नाहीये, हा राकेश नेमकं हे वागतोय ते खरंच वागतोय की तू काहीतरी नाटक करतोय, ढोंग करतोय मामी म्हणतात त्याप्रमाणे. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की आता काय करायचं नक्की, तू काय पाहिलंयस आता आणखी. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी हे पाहिलं की मघाशी तो राकेश हा मामीबरोबर एखाद्या अजनबीसारखं बोलत होता, म्हणजे तो एकट्यात असताना पण असा वागतोय. त्यामुळे समजत नाही की तो नक्की कसा आहे ते. तो एकटा असताना पण चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला काहीच कळायला मार्ग नाहीये हा नक्की काय करतोय ते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की आता मग कसं करायचं, याच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी. ईश्वरी म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे. तो म्हणतो की नको राहू दे. ईश्वरी म्हणते की सर अहो ऐकून तर घ्या मी काय म्हणतेय ते. तेव्हा तो म्हणतो ओके बोल. मग ईश्वरी म्हणते ईश्वरी के फंडे संडे तू मंडे या बुकमधला ना 115वा उपाय आपण करून बघूया. तेव्हा तो म्हणतो की तू काय बोलतेस ते जरा मराठीत बोलशील. ईश्वरी म्हणते की ऐका काय सांगते ते. आपण एक काम करूया, तो तिथे तसाच बसलाय ना, त्याला आपण म्हणायचं की चल मी तुला ना घर दाखवतो. आणि घर दाखवायच्या बहाण्याने तुम्ही त्याला काय करायचं, आता ती सगळ्या प्रकार जो काही तिच्या मनातला आहे तो अर्णवला सांगायला लागते. तिथे टेबलच्या इथे तो पडला, अशा गोष्टी त्याला ती मुद्दाम सांगायला सांगते, जेणेकरून त्यामुळे तो काही खरं बोलतोय का किंवा त्याची मेमरी परत येते का हे आपल्याला समजेल. तेवढ्यातच मग इथे आकाश म्हणत असतो की नम्रता प्लीज, तू ना यावेळेला माझं काही ऐकूनच घेत नाहीयेस. तेव्हा मग ती म्हणते की सर हेच तर आहे ना, तुम्हाला माझी बाजू यावेळेला समजलीच नाहीये की मला काय बोलण्याचा मी नक्की प्रयत्न करते. तेव्हा मग लगेचच ती म्हणायला लागल्यावर तो म्हणतो की हे बघ, माझं प्लीज ऐकून घे. तू असं का करतेस यावेळेला, काही समजून घेत नाहीयेस आणि तुझ्या मनाला इतकं काय लागलंय ते जरा मला सांग. तेव्हा नमू म्हणते की हेच तर आहे ना सर, मला नेमकं काय झालंय ना तेच तर तुम्हाला समजत नाहीये. इथेच तर माझी तकलीफ जास्त वाढतीये. माझा प्रॉब्लेमच तुम्ही समजून घ्यायला तयार नाहीयेत. कितीही काही समजवलं तरी तुम्हाला कळणार नाहीये. तेव्हा मग आता तो म्हणतो की प्लीज नम्रता, प्लीज, म्हणजे इतकं टोकाला जाऊन कुठल्याही प्रकारचा निर्णय तू घेऊ नको. परंतु ती काही ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते की नाही, मला ना आता यावेळेला तुम्हाला माफ नाही करायचंय आणि मला आता इथून निघून जायचंय. असं म्हणून ती तिथून बाजूला निघून जाते. तो म्हणतो की प्लीज एकदा ऐकून घे नमो, पण तू ऐकूनच घ्यायला ती तयार नसते. ती तिथून आतमध्ये निघून जाते आणि त्यांचं हे बोलणं हे सगळं काही शुभंकरने ऐकलेलं असतं. आता राकेश अजूनही हॉलमध्येच बाहेर बसलेला असतो. अर्णव, ईश्वरी त्याच्या जवळ येतात आणि मग अर्णव म्हणतो की काय झालं का चहापाणी. तेव्हा तो हो असं म्हणतो. नंतर मग अर्णव त्याला म्हणतो की किती वेळ असं इथेच एकट्याने बसून राहणार आहात, तुम्हाला बोर होईल, त्यापेक्षा चला मी तुम्हाला आमचं घर दाखवतो. तेव्हा तो म्हणतो की काय घर दाखवताय. मग अर्णव म्हणतो की हो चला. तेव्हा तो म्हणतो की हो म्हणजे मला चालूल असतं तुमचं घर बघायला, पण काय ना किती काही झालं तरी तुम्ही सगळेजण, म्हणजे तुम्हाला कोणी आवडेल नाही आवडेल घरात फिरलेलं. तेव्हा मग तो म्हणतो तो अर्णव की नाही नाही असं काहीच नाहीये, तुम्ही एका जागी असेच बसून राहणार, त्यापेक्षा जर असे घरात फिरलात तर तुम्हाला कसं जरा फ्रेश पण वाटेल ना आणि घराची पण ओळख होईल तुम्हाला, म्हणजे कुठे काय आहे या सगळ्याची. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो अगदी बरोबर आहे, या तुम्हाला, म्हणजे सगळं काही बरं वाटेल. असं ईश्वरी आता त्याला म्हणत असते. तर ती विचारते की तुम्हाला माहिती इथे काय झालं होतं, इथे ना तुम्ही असे पडला होतात. तेव्हा तो म्हणतो की काय, इथे मी पडला होतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, हे ना तुम्हाला लागलं होतं डोक्याला आणि त्यामुळे तुम्ही इथे पडला होतात तुम्ही. तेव्हा आता राकेश काय बोलतोय या दोघांचीही त्याच्यावर नजर असते. तो नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. आता जेव्हा अर्णव पण म्हणतो की हो तुम्ही ना इथे पडला होतात, तुम्हाला आठवतंय का जिजू, आता तो स्वतःच्या मेंदूला ताण देण्याचा प्रयत्न करत असतो. तो नेमकं काय बोलतो या दोघांचंही त्याच्याकडे लक्षच असतं. त्यानंतर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत धुमाळ आणि वल्लरी बाहेर भेटलेले असतात. आता धुमाळला ती म्हणते की एक काम करायचं तुम्ही, हे सगळं मध्ये अडकण्याच्या पेक्षा ना एक काम करा, या सगळ्याचे जे काही तुमचे फोटोज आहेत ना आणि जे तुम्ही ती न्यूज कव्हर केलेली होती रमाकांत राजेश शिर्केबद्दल, त्याबद्दलचे सगळे नेगेटिव्ज आणि ते सगळ्या गोष्टी फोटोज माझ्याजवळ द्या, म्हणजे कसं आहे ना माझ्या डोक्यावरचा ताणच जाईल. तेव्हा लगेचच तो म्हणतो की हे बघा, माझ्यासाठी ते खूपच मोठं आहे आणि हे सगळं मी तुमच्या ताब्यामध्ये सहजपणे देऊ शकत नाही. नो, तुम्हाला मी हे माझ्या पर्समधील तातडीनं देऊ शकणार नाही, समजलं. ते नेगेटिव्ज आणि ते फोटोज आहेत ना ते माझं आयुष्य आहे, आयुष्य, आणि मी ते केलेलं काम आहे, त्यामुळे मी तुमच्या हातात ते देऊ शकत नाही. असं म्हणून धुमाळ रागाने तिकडून निघून जातो. तर अर्णव हा राकेशशी बोलता बोलता त्याच्या रूममध्ये राकेशला आणलेलं असतं आणि तेवढ्यातच त्याला कॉल येतो. हा शिर्के, काय बोलताय,
असं म्हणून तो तिथून बाजूला येत असतो. खरं हा तर सगळा त्यांच्या प्रवासाचाच भाग असतो. म्हणजे मुद्दाम अर्णवला समजलं तर हा खोटा आहे, तर मग त्याला बाजूला घेऊन जायला. नंतर मग इथे आता अर्णव बाजूला गेल्यानंतर राकेशची नजर तिथे असलेल्या बॅगवरती जाते आणि ती पैशांची बॅग असते. राकेश तिकडे बघायला लागतो. अर्णव हळूच आता जिन्यावरून बघत असतो, तर ईश्वरी एकदम खाली असते आणि नक्कीवर काय चाललंय या दोघांनाही पाहायचं असतं. राकेशने त्या बॅगला आता हात लावलेला आहे, पण नेमकं राकेश त्या बॅगबद्दल काय करणार आहे? त्याची चोरी उघडकीस येणार की ईश्वरी आणि अर्णव या पुन्हा दोघंजणही फेल जाणार? हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.